हॅलो मित्रांनो, वेलकम आहे तुमचं आपल्या या व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आज मी तुम्हाला सांगणार आहे तुम्ही मोबाईलद्वारे ई पीक पाहणी कशा प्रकारे करू शकता. तर मित्रांनो, सगळ्यात पहिले तुम्हाला प्ले स्टोअरवरून ई पीक पाहणी ॲप डाउनलोड करून घ्यायची आहे. येथे तुम्हाला अलो लिमिटेड ॲक्सेस याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. तुम्ही परमिशन दिल्यावर याला येथे डाव्या साईडला ढकलायचं आहे आणि येथे तुम्हाला तुमचा विभाग निवडून घ्यायचा आहे. विभाग निवडल्यावर तुम्हाला याच्यावर क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यावर तुम्हाला येथे शेतकरी म्हणून लॉग इन करा याच्यावर क्लिक करायचं आहे. येथे तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर प्रविष्ट करायचा आहे. मोबाईल नंबर टाकल्यावर इथे पुढे जा याच्यावर क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यावर तुम्हाला इथे खातेदाराचे नाव याच्यावर क्लिक करायचं आहे आणि त्या खातेदाराचे नाव इथे निवडून घ्यायचं आहे. येथे तुम्हाला 4 अंकी सांकेतांक निवडायचा आहे. जर तुम्हाला माहीत नसाल तर सांकेतांक विसरलात याच्यावर क्लिक करायचं आहे. इथे टाकून घ्यायचं आहे आणि येथे तुम्हाला ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यावर तुम्हाला येते मित्रांनो येथे पीक माहिती नोंदवा याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यावर तुम्हाला येथे खाते क्रमांक निवडून घ्यायचा आहे. खाते क्रमांक निवडल्यावर तुम्हाला येथे गट क्रमांक निवडून घ्यायचा आहे. गट क्रमांक निवडून झाल्यावर येथे तुमचा हंगाम निवडून घ्यायचा आहे. रब्बी आहे का संपूर्ण वर्ष आहे. येथे रब्बीवर क्लिक करायचं आहे. येथे पिकाचा वर्ग तुम्ही एक पीक घेतलेला आहे की बहुपीक याच्यावर क्लिक करायचं आहे आणि निर्भळ पिकाचा प्रकार आहे ते निवडून घ्यायचा आहे. तुम्ही कोणतं पीक लावलेलं आहे हे ते निवडून घ्यायचं आहे. निवडून झाल्यावर तुम्हाला पूर्ण क्षेत्र भरा हे याच्यावर क्लिक करायचं आहे. येथे तुम्हाला जलसिंचनाचे साधने इथे निवडून घ्यायचं आहे आणि जलसिंचन पद्धती हे ऑटोमॅटिक येऊन जाते. येथे तुम्हाला लागवडीचा दिनांक निवडून घ्यायचा आहे. ओके झाल्यावर पुढे जा याच्यावर क्लिक करायचं आहे. येथे तुम्हाला लोकेशन मागितलं जाईल येथे टर्न ऑन करायचं आहे. ते लोकेशन ओपन झाल्यावर तुम्हाला येते पुढे जा याच्यावर क्लिक करायचं आहे आणि छायाचित्र 1 याच्यावर क्लिक करून तुम्हाला एक फोटो काढायचा आहे. फोटो काढल्यावर तुम्हाला राईटवर क्लिक करायचं आहे. राईटवर क्लिक केल्यावर तुम्हाला छायाचित्र 2 याच्यावर पण क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यावर तुम्हाला अजून एक येथे फोटो काढून घ्यायचा आहे. फोटो काढून झाल्यावर तुम्हाला इथे राईटवर क्लिक करायचं आहे. जर तुमचा फोटो दोन्ही पण काढून झाले असेल तर येथे तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे. येथे पुढे याच्यावर क्लिक करून तुम्हाला ही माहिती सेव्ह करून घ्यायची आहे. माहिती सेव्ह झाल्यावर ठीक आहे वर क्लिक करून घ्यायचं आहे. तुमची माहिती आता सेव्ह झालेली आहे. अशा प्रकारे तुम्ही पीक माहिती नोंदवू शकता. तर भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद.